मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्यदिव्य असं मौजे मायनी येथे ओपनचं बैलगाड्या शर्यतीचं जंगी सोहळा संपन्न होणार आहे। आणि मित्रांनो, या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित देखील राहणार आहेत। आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे गट क्रमांक आणि काही पहिरे सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाबा आपल्याला गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गाणनकरांचा बाबा देखील आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे। आणि गाणनकरांचा बाबा आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये मित्रांनो, वाटेगावकरांचा बादल आणि नाशिक एक्सप्रेस गुरु आपल्याला गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये गर्णिकेकरांचा राजा देखील आपल्याला आज या मायनी मैदानात पळताना पाहायला मिळणार आहे। आणि गर्णिकेकरांच्या राजाच्या नावानं चिठ्ठी निघालेले गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये तर आपल्याला गर्णिकेचा राजा या गटात पळताना पाहायला मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये लखनच्या देखील नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे। तर मित्रांनो, लखन नक्की कोणत्या गटात पळेल, पळाला तर नक्की कोणत्या गटात पळेल लखन, कारण चिठ्ठी निघालेली आहे। तर 10 नंबर गटात 6 नंबर तासावर लखनच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे। लखन पळतो की दुसरा छोटा लखन पळतोय, यावर सर्वांचं लक्ष आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांचा तेजाभाई देखील आज पळताना पाहायला मिळणार आहे। तेजाभाई आणि पाखरे आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे। तर तेजाच्या नावावर 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत, एक म्हणजे गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 7 वर आणि एक 18 मध्ये तास क्रमांक 1 वर। तर दोन्ही गटापैकी आपल्याला एका गटात पळू शकतो तेजा, किंवा पैरेकराच्या नावावर म्हणजेच शेवाळ्याबांच्या पाखरेच्या नावावर देखील आपल्याला तेजा पळताना पाहायला मिळतो। तर पाखरेच्या नावावर गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 4 वर चिठ्ठी आहे। तर आपल्याला माझ्या माहितीनुसार 17 मध्ये तास क्रमांक 4 वरच आपल्याला तेजा आणि पाखरे ही जोडी पळताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, चिमण्याच्या नावाने देखील चिठ्ठी निघालेली आहे, म्हणजे अमित शेट्टी यांच्या नावावर चिठ्ठी निघालेली आहे। गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये ही चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो। नक्कीच आपण आज सर्वजण बकासूरला आपल्या 100% मिस करेल, कारण आज बकासूर आपल्याला या मैदानात पळताना पाहायला मिळणार नाही। तर या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा। नक्कीच भुंगा आणि घोटचा सर्जाही नक्की कोणत्या गटात पळतील याची देखील अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।